आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. युगा, 5 इथेच वाजलेत. पटकन आवर. सक्षम हातात घड्याळ घालत होता. तितक्यात दरवाजा ओपन झाला. ती हळूच पाय टाकत बाहेर आली. तसं त्याचं लक्ष तिकडे गेलं. पण जशी ती पूर्ण बाहेर आली तसा तो तिच्याकडे बघतच राहिला. अहो, चांगलं दिसतंय का हे? पण तिच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो फक्त तिला न्याहाळण्यात बिझी झाला होता. ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली होती. नर्वसनेस तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. त्याने तिला पायापासून न्याहाळायला सुरुवात केली. साडीमध्ये क्वचित दिसणारे तिचे पाय जीन्समुळे स्पष्ट दिसत होते. गोऱ्या पांढऱ्या शुभ्र पायांवर साखळीचे नाजूक पैंजण खूप आकर्षक दिसत होते. हळूहळू त्याने त्याची नजर तशीच वर आणायला सुरुवात केली. जीन्स स्किन फिट असल्यामुळे त्यातून तिच्या बॉडीचे कर्व्स अगदी परफेक्ट दिसत होते. डार्क ब्लू जीन्सवर कॉफी कलरचा टॉप छान दिसत होता. आणि महत्वाचं म्हणजे त्याने अंदाजे आणलेले कपडे सुद्धा तिला अगदी परफेक्ट बसले होते. मेकअप तर तिने काहीच केलेला दिसत नव्हता. फक्त ओठांवर लिपस्टिक तेवढी दिसत होती. आणि फक्त क्लचर लावून मोकळे सोडलेले तिचे ते लांब सडक केस. बास, हे सगळं त्याची विकेट पाडायला पुरेसं होतं. अहो, सांगा ना, चांगलं दिसतंय का हे? नाहीतर मी एखादा पंजाबी सूट घालू का? तेच बरं होईल. युगा चेंज करायला म्हणून आत जायला निघाली. तसा एका क्षणात त्याने तिचा हात पकडत तिला थांबवलं. यू आर लुकिंग ब्युटिफुल. बस एक गोष्ट मला नाही आवडली. कोणती? जर तुला मेकअप करायचा नव्हता तर काहीच करायला नको होतास. फक्त लिपस्टिक का लावलीस? मला आवडते लिपस्टिक लावायला. आणि लिपस्टिक लावलेल्या ओठांनी माझा जीव घ्यायला. आ, काही म्हणालात का? नाही, काही नाही. निघायचं. तशी तिने हो मध्ये मान डोलावली. तिने पर्समध्ये नॅपकिन आणि मोबाईल घेतला आणि ते तिथून जायला निघाले. बाहेर येताच ड्रायव्हर गाडी आणण्यासाठी पार्किंग लॉटकडे निघाला. डोंट कम, आम्ही दोघेच जातोय. आय ड्राईव्ह. तसं ड्रायव्हरने चुपचाप गाडीची चावी त्याच्या हातात दिली. सक्षम पार्किंग लॉट मधून गाडी घेऊन आला. त्याने ती गाडी तिच्या समोर उभी केली. गाडी थांबताच तिने शेजारचा दरवाजा उघडला आणि त्याच्या शेजारी जाऊन बसले. हे जवळपास जरी असले ना तरी डोकं सुन्न होतं माझं. काय करावं काहीच कळत नाही. युगा, सीट बेल्ट. त्याने तिच्यावर हलकी नजर टाकली. तसं तिने पर्स मांडीवर ठेवली आणि सीट बेल्ट लावायला घेतला. पण नर्वस असल्यामुळे तिचे हात जरा थरथर कापत होते. तिला सीट बेल्ट नीट लावायलाच जमत नव्हता. आणि तो नजरेनेच तिची धांदल टिपत होता. वेट अ सेकंड. तो सरळ तिच्या जवळ झुकला. त्याने तिचा सीट बेल्ट लावून दिला.
पण तो जवळ येताच तिच्या पाठीचा कणा ताठ झाला. पाडलेले श्वास नॉर्मल करण्याचा ती प्रयत्न करत होती, पण ते तिच्याकडून नीट जमतच नव्हतं. तिचा ऊर वेगाने खालीवर होत होता. तिचे उष्ण श्वास त्याला त्याच्या चेहऱ्यावर जाणवले. तसं त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे ते निळे डोळे बघून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या नजरेत एकदा खोलवर बघून तो पाठीमागे सरकला. तसे तिने डोळे बंद करून इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला. पण वाढलेले हृदयाचे ठोके अजूनही त्याच तीव्रतेने धडधडत होते. त्याने पुन्हा त्याचा सीट बेल्ट लावला आणि ते तिथून जायला निघाले. थँक्यू सो मच वीर. अंतराने वीरला नॉर्मल हग केलं. ते नुकतेच घरी पोहोचले होते. पण त्या दोघांना पुन्हा मिठीत बघून इकडे कोणाच्या तरी मनात जेलसीचा जाळ उठला होता. अरे थँक्यू काय त्यात, यू माय फ्रेंड. हे बोलताना वीरने तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात पकडले होते आणि आता ध्रुव एकटक त्यांच्या हाताकडे बघत होता. बरं वीर, चल ना घरात चल. नो यार, ऍक्च्युली मोठ्या भावाला बाहेर जायचंय, सो मला परत कार घेऊन लवकर घरी जावं लागेल. अंकल आंटीला नंतर कधीतरी भेटतो. आणि डोंट वरी, यांची कार रिपेअर होऊन मेकॅनिक घरी आणून सोडेल. ओके, सी यू अँड थँक्यू वन्स अगेन. हे ध्रुव, तुला पण भेटून छान वाटलं. येस, ऑफकोर्स, मी टू. ध्रुवने त्याच्या नजरेत बघत सार्कॅस्टिकली त्याच्या हातात हात दिला. चलो बाय गाईज. वीरने त्या दोघांना बाय केलं आणि तो निघून गेला. चल ध्रुव, जाऊया घरात. अंतराने तिची बॅग उचलत ती पुढे चालू लागली. अंतरा, हा हा वीर छान आहे ना. ही इज माय न्यू फ्रेंड. पण असं वाटतच नाही की आम्ही आता 6 महिन्यांपूर्वी भेटलोय. मस्त आहे याचं नेचर. ऍक्च्युली तो ना माझ्या फ्रेंडचा फ्रेंड आहे. त्याच्याच बर्थडे पार्टीला आम्ही दोघे भेटलो होतो आणि आता आमची मैत्री इतकी घट्ट झाली आहे की असं वाटतच नाही की आम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी भेटलोय. अंतरा भरभरून वीरविषयी बोलत होती. तो फक्त तिच्या बडबड करणाऱ्या ओठांकडे बघत होता. त्या ओठातून वीरसाठी निघणारे शब्द त्याला अजिबात आवडत नव्हते. आणि ना ती बोलतच होती तितक्यात त्याने पुढे होऊन तिच्या बडबड करणाऱ्या ओठांवर बोट ठेवलं. तशी ती बोलायचीच थांबली. ती पापड्यांची उघडझाप करत त्याच्याकडेच बघत होती आणि तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. मध्येच तिने भुवया उंचावून काय झालं अशा अर्थाने त्याला इशारा केला. तसं त्याने त्याचं बोट तिच्या ओठांवरून हलकेच खाली आणलं. पण हे करताना त्याच्या बोटासोबत तिचा खालचा ओठ सुद्धा ओढला गेला आणि त्या क्षणासाठी त्याला काहीतरी वेगळंच फील झालं, लाईक मॅजिकल. आणि स्वतःला सुद्धा त्या फिलिंगचं खूप आश्चर्य वाटलं. तसं त्याने एखादा करंट बसावा तसं तिच्या ओठांवरून स्वतःचं बोट काढून घेतलं. काय नाही. जायचं मग आत? चल जाऊया.
आपण इथे का आलोय? गाडी थांबताच युगा त्याच्याकडे बघू लागली. कळेल ग, किती प्रश्न पडतात तुला. थोडा धीर धर, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. सक्षम सीट बेल्ट काढून खाली उतरला. फिरून तिच्या बाजूने आला. तोपर्यंत तिने सुद्धा स्वतःचा सीट बेल्ट काढला होता. त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला. तिच्यासमोर हात केला तशी ती गोंधळून त्याच्याकडे बघू लागली. युगा, हात दे. तसं तिने चुपचाप त्याच्या हातात स्वतःचा हात दिला. ती त्याचा हात पकडूनच खाली उतरली. तिला अजूनही कळत नव्हतं की त्याने तिला त्या ठिकाणी का आणले. ना तिथे मार्केट होतं, ना एखादं रेस्टॉरंट, नाही कोणतं पार्क. उलट ते ठिकाण अगदी शांत होतं. आजूबाजूला कसली गर्दी नव्हती, कसली दुकानं सुद्धा नव्हती. होती ती फक्त आणि फक्त शांतता. त्याने गाडी लॉक केली. तिचा हात पकडून त्याने पुढे चालायला सुरुवात केली. अहो, चुपचाप चल, अजिबात बोलू नकोस. तशी ती गप्प झाली आणि चुपचाप त्याच्यासोबत चालू लागली. एकीकडे त्याच्या वागण्याला घेऊन तिच्या मनात खूप प्रश्न उठले होते आणि दुसरीकडे त्याची साथ मनाला भुरळ घालत होती. मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्याविषयी जपून ठेवलेल्या भावना नकळतपणे डोकं वर काढू लागल्या होत्या. तिला घेऊन तो तिथून थोड्या उताराला गेला, ज्याला जोडून एक अरुंद रस्ता होता. तो आपल्याला अशा ठिकाणी का घेऊन जातोय, हा प्रश्न तिच्या मनाला पडला होता. पण तिला भीती वाटत नव्हती, कारण तिला माहिती होतं की तो तिच्यासोबत काहीही चुकीचं करणार नाही. ओके, नाव स्टॉप. त्याने तिचा हात सोडला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. युगा, आता मी तुझे डोळे बंद करणार आहे आणि डोंट वरी, मी तुला कुठेच पाडणार नाही. तो तिच्या मागे गेला आणि त्याने तिच्या डोळ्यांवर हात ठेवले. अहो, पण हे सगळं काय चाललंय, काही सांगाल का? आणि आपण अशा निर्मनुष्य ठिकाणी का आलोय? सगळं कळेल युगा, फक्त 5 मिनिटं चाल. त्याने तिच्या डोळ्यांवरची पकड घट्ट केली. तशी ती पुढे चालू लागली, त्याच्यावर विश्वास ठेवून. 5 मिनिटांनंतर एका ठिकाणी आल्यावर त्याने तिला तिथे थांबवलं. तशी ती सुद्धा थांबली. युगा, आता मी तुझ्या डोळ्यांवरचा हात काढतोय, पण लगेच डोळे उघडू नकोस. हळूहळू उघड, ओके? ओके. तसं त्याने अलगद तिच्या डोळ्यांवरचे हात काढले. त्याने हात काढताच तिने हळूच तिच्या पापण्या एकमेकांपासून विलग केल्या आणि डोळे उघडायला सुरुवात केली. पण जसं जसं ती डोळे उघडत होती तसं तसं तिचे ओठ रुंदावत चालले होते. समोरचा नजारा होताच तितका सुंदर. सूर्य अस्ताला चालला होता. आकाश नारंगी झालं होतं. थोड्याच वेळात आता अंधार पडणार होता. पण जाणारा सूर्य जाता जाता सांगत होता, घाबरू नका, उद्या मी तुमच्या भेटीला पुन्हा येईन, आयुष्याची एक सुंदर आणि सोनेरी पहाट घेऊन. You know what, Yuga? This is my favorite place. जेव्हा जेव्हा मला शांततेची गरज वाटते ना, तेव्हा तेव्हा मी इथे येतो.
इथे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतात आणि माझ्या मनाला एक वेगळाच सुकून सुद्धा मिळतो. तिच्या शेजारी उभा राहून दोन्ही खिशात हात टाकून तो तिच्याशी बोलत होता. एकटेच येता की मित्रांसोबत? मला एकही मित्र नाहीये. हा, म्हणजे ओळखीचे मित्र आहेत, ज्यांच्यासोबत माझं गरजेपुरतं बोलणं होतं. पण ते म्हणतात ना, जिगरी दोस्त, जिगरी यार, असा कोणीच नाहीये. माझ्यासाठी माझे फ्रेंड्स म्हणजे माझे दोन्ही भाऊ आणि माझी बहीण. त्या तिघांना आणलंय कधी तुम्ही इथे? नाही, त्या तिघांची पर्सनॅलिटी वेगळी आहे ना. कितीही म्हटलं तरी त्यांच्यात आणि माझ्यात 4-5 वर्षांचा गॅप आहे. त्यामुळे आमच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. इथे मी आजपर्यंत कुणालाही आणलेलं नाहीये. एकदा इथून जाताना माझी गाडी बंद पडली होती आणि रिपेअर होईपर्यंत मी असाच इकडे तिकडे भटकत होतो. तेव्हा मला ही जागा सापडली. आतमध्ये कोणीच नसल्यामुळे सहसा इथे कोणी येत नाही. पण मी या जागेला पाहिलं आणि या जागेच्या प्रेमात पडलो. त्यावेळी पण असाच सूर्यास्त होत होता. आजपर्यंत तुम्ही इथे कोणालाच आणलं नाही. मग आज मला का आणलं? तसा तो तिच्याकडे बघू लागला. त्याने तिच्या प्रश्नाचं काही उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्या डोळ्यात बघत होता आणि ती त्याची नजरेची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण तो होताच असा की त्याच्या मनाचा थांगपत्ता लावणं कुणालाही इतक्या सहजासहजी शक्य नव्हतं. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे डोळे आणि त्याचं ब्रेन तिघेही एकमेकांना विसंगत होते. सांगा ना सक्षम, तुम्ही का आणलं मला इथे? त्याची नजरेची भाषा तिला समजली नव्हती आणि तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं, जे फक्त तो देऊ शकणार होता. मला नाही माहिती योगा की मी इथे तुला का आणलंय. पण मला इथे तुला आणावंसं वाटलं. तो तिच्या डोळ्यात बघत होता आणि पुन्हा एकदा त्याची ती कातील नजर तिच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली. दोघे एकमेकांकडे बघत होते आणि त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार बनलेला सूर्य हळूहळू मावळतीला झुकत होता.